लोलक नावाची त्यांची कविता. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले. आता गवत नुसतंच हिरवं दिसतं, आभाळ नुसतंच निळं. घराघरांना माणसांना फुटतच नाही इंद्रधनुष्याच्या रेषा. पण परवा एक पोर आली उड्या मारत, हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवं नसतं, आभाळ निळं नसतं आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनवलेली. माहितीये तुला? माझा लोलक तिला कुठे सापडला? देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून. एक लोलक मला सापडला असं मी म्हणते. आणि त्यातून भोवतीच्या भिंतींचे, माणसांचे, झाडांचे, घरांचे रंग कसे वेगळे दिसतात, नात्यांचे, हे अण्णांनी दाखवले, माझ्या वडिलांनी दाखवले. कविता कशी समजून घ्यायची, कशी वाचायची, कशी ऐकायची, हे सगळं छान समजून केलं त्यांच्या मनात. म्हणजे मला आठवतं, रात्री घरामध्ये अंथरुणं पडलेली असायची आणि तीच रात्री जुनी मध्यमवर्गीय घरं आणि आपण अंथरुणावर झोपलेलो आहे. अण्णा सगळं दिवसभराचं त्यांचं लेखन कामाची उठून त्यांच्या पुस्तकांमधून बाहेर येऊन शांत बसलेले असायचे. तेव्हा म्हणायचे, ऐक, किती छान लिहिलंय ते बोरकरांनी. कोर बिलोरी तुझ्या कपाळी, शिरी मोत्यांची जाळी ग, तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी ग. खूप या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. ते कुठलं झाड असेल असं सतत मनात येत राहायचं. इतक्या सुंदर कविता. अण्णा आमच्याकडे बोलकर ते यायचेच नाही, त्यामुळे कित्येक वेळा अण्णांच्याकडून ते पहिल्यांदा कविता म्हणून ऐकलं. किंवा आचार्यांची